नागपुर में फेसबुक विज्ञापन के जरिए ऑनलाइन ठगी का मामला सामने आया है। पांचपावली इलाके के 32 वर्षीय डॉक्टर से रजिस्ट्रेशन कराने के नाम पर 1 लाख रुपए ठग लिए गए। पीड़ित की शिकायत पर पांचपावली पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। बरोबर आहे। पाचपावली हद्दीत राहणार एक ऐसराज अहमद म्हणून आहे, ते विदेशातून MBBS शिक्षण घेतलेले आहे। त्या अनुषंगाने इथं आल्यानंतर भारतात रजिस्ट्रेशन करावं लागतं। ते ॲडव्हर्टाइज बघत असताना त्यांना फेसबुकवर एक ॲड दिसलं की भारतात MBBSचं रजिस्ट्रेशन करून आम्ही देऊ। तसं त्यांच्या व्हॉट्सअप कॉलिंगवर बोलणं झाल्यानंतर त्यांचा एक कॉन्टॅक्ट नंबर होता, त्यांचं सतत बोलणं सुरू होतं। त्याच्यात त्यांनी 18 लाख रुपये लागणार असल्याची माहिती दिली। मग काही दिवसांनी म्हणे 1 लाख रुपये ॲडव्हान्स द्यावा लागेल, तुमचं रजिस्ट्रेशन तुमचे डॉक्युमेंट सर्व स्कॅन करून पाठवा। काही वेळाने तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर असल्याची खात्री झाली आणि तुम्ही 1 लाख रुपये ॲडव्हान्स पाठवा। त्यावरून त्यांनी 2 बँकेतून 50-50 हजार असे 1 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून पाठवले। त्याच्यानंतर त्यांनी बनावट डॉक्युमेंट्स हे तुमचं रजिस्ट्रेशनचं झालेलं आहे म्हणून त्यांना फिर्यादी पार्टीला पाठवलेलं आहे। अशा पद्धतीने 1 लाख रुपये फसवणूक करून फसवणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने फिर्यादीच्या रिपोर्टवर गुन्हा दाखल करून दुय्यम पोलीस निरीक्षक श्री शेख साहेब तपास करीत आहे। याच्यात समाजातील किंवा उच्च शिक्षित लोकांनी या बाबतीत जागरूकता राहणे जरुरीचे आहे। कुठल्याही फेसबुकवर कुठल्याही लिंकवर अपलोड करणे किंवा ॲडव्हर्टाइजवरून विश्वास ठेवून अशा पद्धतीच्या फसवणुकीपासून दूर राहावे।